बॉलिवूडचंही दार तुमच्यासाठी खुलं होतं. तुम्ही बॉलिवूडमध्ये सुद्धा काम केलं. पण कुठली अशी गोष्ट झाली की तिथे आपण काही प्रमाणात मागे राहिलो किंवा ते अजून जास्त एक्सप्लोर नाही करता आलं? कदाचित तिथे माझं मराठी पण मागे राहिलं असेल, मला त्यांनी मागे ठेवलं असेल कदाचित. मी मराठी असण्याला नाही वाव म्हणत, मी यालाच म्हणतो की कदाचित कसं आहे ना की त्यावेळी ही जी मोस्टली नॉर्थ इंडियन लॉबी होती, दे वर रुलिंग द रूस्ट. आणि माझा जेव्हा एंट्री झाली त्याच वेळेला नेमका संजय दत्त, सनी देओल, कुमार गौरव हे सगळे जवळपास एकाच वेळातले आहोत आम्ही. म्हणजे माझी थोडी लवकरची एंट्री आहे कारण मी मराठीतून शिरलो. यांची लॉन्चेस थोडे उशिरा झाले परंतु दे वर ह्यूज लॉन्चेस. सो आणि मी परत ह्या गोष्टीलाच फक्त नाही दोष देणार, माझा स्वतःमधला दोष मोठा हा होता की माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं, अजिंक्य डान्स शिक. नाही शिकलो. किडा, बुद्धी भ्रष्ट, ॲक्शन्स शिक, ॲक्शन इज नेसेसरी. नाही शिकलो. मला वाटलं मी काही करू शकतो, मला काय बिंदा 2 फ्रोसे मारायचे. या गोष्टी आय वॉज नॉट प्रिपेअर्ड. सो आय एम टू बी ब्लेम्ड 80% आणि 20% जे काय झालं ते झालं. पण 80% दोष माझाच आहे, कारण मी जर तेवढ्या तयारीनिशी उतरलो असतो तर कदाचित आय माईट हॅव बीन एबल टू क्रॅक द लॉबी. सो आय डोंट ब्लेम एनीबडी हिअर, कारण माझी प्रिपरेशन कमी पडली. आणि हे मला बाबांनी म्हणजे बाबा गेल्यानंतर मी आता सगळ्या इंटरव्ह्यूमध्ये तेच सांगतो की आत्ता कुठेतरी बुद्धीमध्ये असं शिरतं की तेव्हा ऐकलं पाहिजे होतं. आणि माणसं गेल्यानंतरच आपल्याला त्यांनी सांगितलेल्या गोष्टी जाणवतात की अरे यार तेव्हा केलं असतं. नो रिग्रेट्स, नो रिग्रेट्स, कारण आजही मी आय एम स्टँडिंग टॉल आणि वी आर डुईंग ऑल दीज बिग प्रोजेक्ट्स. सो नो रिग्रेट्स अबाउट इट. परंतु येस, शेवटी मी इंडस्ट्रीला ब्लेम देणार नाही किंवा कोणालाही ब्लेम देणार नाही. शेवटी आय मेड अ मिस्टेक. माझ्या वडिलांनी सांगून सुद्धा मी केलं नाही. सो इट इज माय मिस्टेक. आणि आता म्हणून मी सांगतो सगळ्या मुलांना की जेव्हा असतील ना तेव्हा ऐका. तेव्हा आपली बुद्धी भ्रष्ट होते ना, ते नका होऊ देऊ. कारण नसताना काय झालं ना, मला स्टेट अवॉर्ड मिळालं, माझ्या सर्जाला नॅशनल अवॉर्ड मिळालं आणि कुठेतरी असं वाटलं आय अराइव्ड. हा खोटा इगो जो एक, आणि मी खूप यंग होतो. मी चित्रपटसृष्टीमध्ये पाऊल ठेवलं तेव्हा माझं वय 22 होतं, 21 ॲक्च्युली. सो आय स्टार्टेड व्हेरी अर्ली. तर इट टुक मी टाईम टू अंडरस्टँड, टुक मी टाईम टू ॲडजस्ट. पण आय एम व्हेरी थँकफुल टू द गॉड ऑफ देअर की आय एम स्टँडिंग टॉल ॲट दिस टाईम इन माय लाईफ. अगदी. डान्सचा विषय काढला, पण आता कुठेतरी असं वाटतं की अजूनही हा प्रवास सुरू आहे, आता डान्स शिकूया किंवा मी शिकतोय. मी आता क्या बात आहे. हो, नॉट करण्यास चान्स मिळाला तर डान्स करे नाही, पण आता शिकतोय. कारण नाव आय वॉन्ट टू. मला ना परत बाबांचीच एक गोष्ट की त्यांना शिकण्याची खूप आवड होती. प्रत्येक गोष्ट त्यांना इवन टिल दी एंड ते शिकायचे. तर मी ठरवलं एवढंच की मला आता करायचं आहे माझ्यासाठी. माझ्या या एजमध्ये मी डान्स काय मिळाला आनंदाची गोष्ट आहे. पण आता अर्थात अशी मी हा एक लिरिकल लव्ह स्टोरी आहे असं मी म्हणेन, मेलोडियस लव्ह स्टोरी आहे. याच्यात डान्स नाही आहे, पण गाणी खूप सुंदर आहेत आणि ती गाणी आमच्यावरच पिक्चराईज झालेली आहेत. सो यू विल नॉट फील एनिवेअर की अरे यार छान वाटतं अजिंक्य. सो कीप लर्निंग यार. काय माहीत व्हॉट फ्युचर होल्ड्स.